मागच्या पार्टमध्ये आपण पोहोचलो होतो स्टेशनवर आणि या पार्टमध्ये आता आपल्याला पुढचा प्रवास करायचा होता. इथून आपल्याला पहिल्यांदा तिरुपती ते तिरुमाला प्रवास करायचा होता. त्यानंतर तिथे रूम बुक करून मी कंपनीच्या थोड्या कामासाठी जाणार होतो. पहिलं तर आपण पोहोचलो तिरुपती जंक्शनला, जिथे हा आपला शेवटचा डेस्टिनेशन स्टॉप होता. तुम्ही जर आधीचे पार्ट बघितले असतील तर तुम्हाला समजले असेल की मी इथे बिझनेस मीटिंगसाठी आलो आहे. पण मला देवाने सुद्धा अशा ठिकाणी बोलवले ज्याच्यामध्ये माझे एकाच प्रवासामध्ये 2 कामे होतील. मी तब्बल 6 वर्षानंतर तिरुपतीला आलो आहे. त्याआधी मी दरवर्षी तिरुपतीला जात होतो, पण लॉकडाऊनच्या काळानंतर इकडे यायला जमले नाही आणि इच्छा तर भरपूर होती, पण योग येत नव्हता. आणि ज्यावेळी माझी इच्छा प्रबळ झाली त्यावेळी मला देवाने कामानिमित्त त्याच्याजवळच बोलवले. स्टेशनवरून बाहेर पडल्यावर मी पहिलं आपलं महत्त्वाचं पेय म्हणजे चहा प्यायला इथे चहाच्या टपरीवर आलो. मी चहा आणि कॉफी दोन्हीचा लवर आहे. पहिलं तरी मला मूषक महाराजांनी इथे दर्शन दिले. त्यानंतर मी निघालो पुढच्या प्रवासाला, जिथे आपल्याला आता बस शोधायची होती. इथे तुम्हाला जीप सुद्धा मिळते. जीप मधून 10 रुपये एक्स्ट्रा घेतात, पण बसपेक्षा थोडेसे निवांत जाता येते ज्यावेळी गर्दी असेल त्यावेळी. आणि मी नेमकं गुप्त नवरात्रीच्या वेळी आलो होतो, तर त्यावेळी इथे भरपूर गर्दी असते. इथे तुम्हाला बसची तिकीट काढावी लागते. मला जीप मिळाल्यामुळे मी जीप मध्ये बसलो. त्याचबरोबर माझे जे लगेज होते ते जीपच्या वर ठेवले होते, त्यामुळे आतमध्ये तुम्हाला एकदम कम्फर्टेबल बसता येते. इथे ज्यावेळी आम्ही पोहोचलो त्यावेळी इथे चेकिंग असते, ज्यामध्ये बॅग आणि तुम्हाला चेक केले जाते, कारण की कोणतेही शस्त्र किंवा मोठे देवस्थान असल्यामुळे टेररिस्ट अटॅक आणि आपले लोक जे भारतीय आहेत ते अंमली पदार्थ किंवा कोणतेही नशेचे पदार्थ वर घेऊन जाऊ नये म्हणून हे चेकिंग केले जाते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातले सर्वात श्रीमंत मंदिर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कितीही श्रीमंत असाल, तुमच्याकडे कितीही पैसे असतील किंवा तुम्ही कितीही गरीब असाल, तुमच्याकडे काहीच पैसे नसतील, तरी श्री व्यंकटेश्वर स्वतः ठरवतात की कोणाला दर्शन द्यायचे आणि कोणाला नाही. तसेच मला देवाने 6 वर्षानंतर आत्ता बोलवले होते आणि देव सुद्धा तुम्हाला कोणत्या पद्धतीने बोलवेल, कोणत्या कारणाने बोलवेल ते तुम्हालाही कळणार नाही. तर मी आता इथे पोहोचलेलो होतो आणि मला रूम बुक करायची होती आणि रूम बुक करून मला कंपनीच्या मीटिंगसाठी पुन्हा खाली तिरुपतीला जायचे होते. रूम घेण्यासाठी मला इथे लाईन मध्ये उभे राहावे लागत होते आणि लाईन खूप मोठी आहे, ती तुम्ही इथे पाहू शकता. मला उशीर होईल हे माहीत होते, त्यामुळेच मी 3 तास आधीच इथे आलो होतो आणि लाईन मध्ये उभा राहून अशा पद्धतीचा टाइमपास करत होतो. शेवटी 1 तास थांबल्यानंतर मला तिकीट मिळाले आणि बाकी आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूया. फॉलो मी.